झालेत आणि तिथे शिवसेना उभाटाचे निशिकांत शिंदे हे निवडून आलेत। थोडक्यात अजून अजून माजी महापौर जे आहेत त्यांचं काय झालं हे माहित नाही। वरळी जो मतदारसंघ आहे, खरं तर आदित्य ठाकरेंचा, तिथं काय झालं, दादर मधल्या इतर ठिकाणचं काय झालं, कारण राज ठाकरेंचं घर आहे, मातोश्रीच्या परिसरामध्ये काय झालं, या सगळ्याची उत्सुकता आहे। त्यावेळी शपथ घेतलेली की भविष्यात सरवणकर नाव हे माहीम दादर मधून मी पुसून टाकणार आहे। त्याची सुरुवात मी स्वतः केलेली। अनिल देसाईंच्या रूपाने, आम्ही खासदारांच्या रूपाने ते काम केलं, जीव तोडून, आमदारकीच्या वेळी जीव तोडून काम केलं। काल सुद्धा मी माझा 2 सीट म्हणजे माझी नाक होती, ते त्याच्यात महत्त्वाचा नाक होता तो म्हणजे प्रभादेवी। प्रभादेवीमध्ये आम्हाला त्याला मी कालच तुम्हाला माहिती आहे त्या प्रभादेवीच्या भर सभेमध्ये सांगितलं, ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये आला आहे त्याचा अस्तसुद्धा प्रभादेवीमध्येच व्हायला पाहिजे। तो अस्त आज माझ्या मतदारांनी केलं आहे। त्या मतदारांचे मी शतशः ऋणी आहे की त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही आणि विसरू शकत नाही। आणि आजचा आनंद, हा आनंद मला खूप मोठा झालेला आहे। बाकी मला काय माहिती नाही, ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्रास दिला, जास्ती त्रास ह्या सरवणकर कुटुंबाने दिला। जे सामान्य कुटुंब होते त्यांना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एवढं मोठं केलं, त्या माणसाने आम्हाला त्रास दिला, त्या माणसाला गाडायचं होतं आणि त्या गाड्याचं काम माझ्या सगळ्या मतदारांनी केले, त्यांचे मी जाहीर आभार मानतो। पण एकूणच या सगळ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही झाले होते। सामदाम दंडभेदाची निवडणूक जिंकल्यानंतर बघा, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आमच्याकडे काय होतं, त्यांनी आमच्यावर आरोप करण्यासारखं आम्ही सत्ताच भोगली नव्हती ना। आम्ही सत्ता आता भोगतोय। मी 1 वर्ष झालं, 1 वर्षात तुम्ही बघा, आम्ही 1 वर्षात म्हाडा SRA मधले प्रश्न सॉल्व्ह करतोय। त्याच्यामुळे त्यांनी आरोप करायची गरज नाही, आरोप त्यांच्यावरच व्हायला पाहिजे होते। आज त्यांच्याकडे काय होतं, एका कुटुंबात 3 जण राहत होते, आज त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तुम्हीच दाखवलात। त्यांना झोपा 3 घरात 2 माणसं, पण जागा एवढी अपाट आहे की बघायला नको, अशी परिस्थिती ती त्यांची आहे। आता त्यांना मी बघा, मला सांगतो 2017 साली मी नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळी त्यांनी नारळाचा अपमान केला होता। फक्त काहीतरी 169 मतांनी, काय 34 मतांनी हरलो होतो, पण माझ्या दारासमोर नारळ त्यांनी फोडले, जवळजवळ 100-200 नारळ फोडले। आज मी त्यांना नारळ देणार आहे की तुम्ही हा नारळ घ्या आणि आराम करा, आयुष्यभर आराम करा, असा नारळ मी त्यांना देणार, भेट वस्तू। एक मिनिट। तर नागपूरमध्ये MIM उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। प्रभाग 3 मध्ये उमेदवारांची नावं रेश्मा नंदा गवळी, पवन कोळे, सोफिया शेख, आलिशा खान हे सगळे उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर आहेत। त्यामुळे नागपूरमध्ये MIM ची विजयाकडे वाटचाल दिसून येते। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये भाजप आघाडीवर आहे, नवी मुंबईमध्ये शिवसेना 24 जागांवर आघाडीवर आहे, त्याचबरोबर भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे। नवी मुंबईमध्ये सर गणेश नाईकांची प्रतिष्ठा पण आलाय निश्चित, आणि गणेश नाईकांनी आपला